नमस्कार भावांनो बहिणींनो, कसे आहेत तुम्ही? बरे आहे का? बरेच दिवस झाले आता मी तुम्हाला विचारलं नाही कसे आहेत म्हणून. बरे आहेत का? तुमची ताई पण बरी आहे. तुमच्या ताईनं मस्त गरम गरम खिचडी बनवली होती आणि आज खिचडीच खाल्ली आम्ही त्या दोघा मायल्या करायनं. आणि दाजीला म्हणलं तुम्हाला खमण आणा, कारण की आम्हाला काय खमण खाऊ नाही आठवत. आता पोळ्या करायच्यात, पीठगीठ भिजून ठेवलंय. 2-3च पोळ्या केल्यात लगे, आता काय जास्त नाही पोळ्या किंवा त्याच्या पुरते म्हणजे केल्या नाही, पीठ भिजून ठेवलं. तोंडात आले पोळ्या केल्या पण पोळ्या नाही केल्या. मस्त बिलांकेट घेतलेत आज तर कलर. आता ह्या बा लाल ते ओळखते ते काका तर म्हणे लाल कलर घे बेटा. म्हणलं मराठीचे, म्हणलं लाल कलर नको लय सारखा सारखा, पण लाल कलर नको म्हणलं. आता मस्त निळ्या कलरचं बिलांकेट घेतलं. निळ्या कलरचा, निळा कलर भैयाला लय आवडलाय तो कलर म्हणे. मम्मी म्हणले आवडलाय म्हणे, म्हणजे लय भारी वाटायला लागलाय म्हणे. मम्मी असं चाललं होतं भैयाचं, मला आवडलाय म्हणे. आता तुमच्या ताईला आज तुमच्या दाजीचा मा फोटो फुटला वरून पडला तर काय ते बराबर खिळ्यात आटकेल हल्ला का काय माहिती पंख्यानं. तर पहिली आपली घडी फुटली. दाजी म्हणे सकाळी सकाळीच फोटो फुटला म्हणे. दोघायचा फोटो फुटला आमचा सकाळी सकाळी चहाच्याच टाईमावर. आणि घडीचा टाईम बंद झाला म्हणे. अरे काहून घडीचा टाईम बंद झालाय? म्हणलं काय हल्ली गिल्ली असं ते शेल हल्ला असं. आता उद्या करीन आता या घरातली साफसफाई. फोटोच फुटला आमचा सगळा, फोटो पडला आता ते पा फुटून गेला ते. दाजी पहिल्यांदा किती जाडे होते, म्हणजे ज्या पहिल्यांदा नाही म्हणजे 3 वर्षाच्या आधीचा फोटो आहे आमचा. 3 वर्षाच्या 3 वर्ष झाले तेव्हा लय पाठ मस्त होता. फुटला ते, बनवून घ्यावा लागन ते आता डबल. सगळं जिकडे तिकडं काच कीच फुटला या फोटोचा, सगळं फुटूनच गेला. फोटो लय मस्त येईल होता, फुटला ते आता. भैयाला आलाय मित्राचा फोन, तर भैया बोलायला लागलाय मित्राला. चालतंय भैयाचं बोलणं चालणं. आज भैया 10:30 वाजता येणार होता, मग मला उशीरच झाला. घरातले काम आवरले, दुकानात गेले, शेंगदाणे संपले होते, खिचडी बनवायची होती. मस्त फुलगोबी हे टाकून भैयाला आवडती खिचडी. तर मग म्हणलं आपण आता लवकर आता भैयाला म्हणजे पत्तागोबी कापली होती मी. म्हणलं पत्तागोबी कापली तर बनवा, मग डबल म्हणलं लय उशीर होईल. मग त्याच्यामुळं म्हणलं आता राहू द्या. म्हणलं आता गरम गरम आपण बनवू म्हणलं खिचडी. तर मग खिचडीच आता बनवली गरम गरम. भैयाला लय आवडते खिचडी. लिंबू टाकलं होतं मी, मसाला गिसाला सगळं साहित्य तयार केलं आणि मग लिंबू टाकलं ते खिचडी, म्हणजे तांदूळ शिजायच्या आधी असं केलं तर आंबूस लागा म्हणून. तर भैया म्हणू लागला मम्मी तू सुक्की काहून बनवली, त्याला गाटा खिचडी आवडती. लय गाटा आवडती भैयाला लय लगे खिचडी. तर मग काल बनवली होती गाटा खिचडी, तर काहून नाही बनवली म्हणे मम्मी. म्हणलं मला गाटा खिचडी आवडत नाही. भैयाला आपल्याला गाटा खिचडी आवडती का? लय आवडती त्याला. किती पतले केस झाले तुमच्या ताईचे, हे सगळे केस गेले पतले झालेले. आता घेतलं आपलं म्हणजे धक्का लागला होता तर कूलरची पिन आलं तर जळालं होतं कूलरची पिन मायाकडून. तर दाजीला म्हणलं बापा लय गरमी होती, सांगायची आठवणच नाही राहिली मला तुम्हाला. 5-6 दिवसापासून त्यानं पिन आता ती म्हणजे केबल बसून आणला, जळाला होता थोडासा. आता थंडी वाजते, अंगावर घेऊन झोपावं लागायला लागलंय, म्हणजे इतकी थंडी वाजते. आता घर थंड थंड आहे, उन्हाळा म्हणून नाही वाटायला लागला आता, असं होतंय ते. आणि भैयाला पण लय गरमी होती आपल्या, म्हणजे मग ते लय हे करतोय, मग त्याला सैन होत नाही गरमी. मग त्याच्यामुळं मग तवाच ते ना घेतलं ते हे करून.
आता ते समोरच्या घरातला पंखा इकडं काढणार आहे तुमची दाजी आणि स्वयंपाकाच्या घरात लावतो म्हणे माझी भाजी पा म्हणे तिथं दुसरा आणू म्हणे आणि तो इकडं लावू म्हणे. मग स्वयंपाक हे करायचं असलं मग घर हे ते आजच घर घासले मी लय घर फरशी अशी आहे ना आपल्या घराची तर लय लवकर मग हे होतंय पहा आता एवढे भांडे कुठे घासलंय. तर उद्या आता भैया म्हणून समोरच्या घरातलं घेतलंय आवरून मग उद्या ते घरी राहीन तर म्हणून मम्मी खा मी घरी असल्यावरच काढत राहते मग उद्या हे आपलं मागच्या घरातलं चालतंय मग त्याच्यामुळं. मग म्हणलं आपण आता दुकानात गेले सामान संपलं होतं मग सामान घेऊन आले. दाजी काय कधी सामान ती त्याच्याकडं नसतंय सगळं माझ्याकडंच असते. गव्हा सगट गहू भरायचे असले तर मलाच भरावं लागते ते फक्त कामाला जाते. घरातल्या ज्या वस्तू लागल्या त्या मी आणायच्या त्याला टाईम नसतोय ते म्हणतात घरातलं तो आणायचं सगळं. जास्त सामान आणायचं असलं मग लय मोठं जसं मग तवा जात असते ते तिकडं आणायचं एखाद्या लिस्ट बनवून दिली तर मग मी असं तसं समजा काही जिरं हे ते संपलं वरच्यावरी मग घेऊन येत असते. तर मग खिचडी जर बनवायची असली शेंगदाणे संपले होते आणि ह्या दुकानातले लय कणट येतात काल आणले पोह्यात टाकायला तर लय कणट हे होते चांगले शेंगदाणेच आहे ना तिकडं काय माहिती काऊन असे यायला लागलेत तर अशीच यायला लागलेत आता. आज मला लय कटाळा आलता लगेच दुकानात जायचा पण आपला भैया घरी नव्हता शाळेत जायला होता मग जावंच लागलं ना. असं पण त्याला बरं नव्हतं 2-3 दिवसापासून मी त्याला पाठवलंच नाही. असं केलं तर नको लेकरांना नाही पाठवायचं काही खात पेतच नव्हता ते उन्हात ते काहीच नाही उन्हात जायचं काम त्याला सवय झाली इकडची आता बऱ्याच म्हणजे जन्म झाल्यापासून इकडेच आहे ते तर त्याला आता उन्हाचं वातावरण सुट होत नाही. 12 वाजता शाळेतून येतोय तर ते ऊन लय भैयाला लागते आपल्या असं होते त्यामुळे लय ऊन लागते. व्हिडिओ कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. आपल्या चॅनलला सपोर्ट करा जा भावांनो बहिणींनो. आपल्या चॅनलला आता लय सपोर्टची जरूर आहे लय का लय जरूर आहे. आणि सगळे म्हणायला लागलेत लोकेशन जाय ना म्हणून व्हिडिओचं आपलं कोणालाच गावाकडच्या यायला दिसाना सगळे म्हणत राहतात. मला कमेंटमध्ये सांगा बरं भावांनो बहिणींनो का कोणाला दिसाना आपले व्हिडिओ जास्त तर नक्की सांगा कमेंटमध्ये. बाय भावांनो बहिणींनो भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.